मोठं 10 एकर आहे. होय. किती मुलं आहेत? 2 होय. तेच करतात का शेती? शेती करतात. तुम्ही पहिलं शेती केली असेल पहिलं? हा पहिली केली तर 10 वर्ष 10-12 वर्षाच्या अगोदर. पोरं करतात का नीट आता शेती? हा करते. आयुष्यात करते. काय करते 2 थोडी शेती आहे करीत नाही तर काय करते. हा. किती आहे शेती म्हणलं? 10 एकर आहे. किती आहेत मुलं? 2 आहे. होय. लग्न? लग्न झाली ती 2 मुलं आहेत त्यांना. बर. तुमचं? आपली शेती होय. 7वी पास आहे. कधी झाली सर? लय दिवस झाले आता 10-20 वर्ष होऊन गेली. हा. 20 कसं आहे. वय किती आहे तुमचं? 70. शेतीचा अनुभव काय सांगावा. कोरडबुई शेती आमची. काय सांगायचं. पाऊस अजून नाही. हो पाऊस जावं घेऊन जात आहे. काय पाऊस नाही आला तर वाळून जात. पावसाळ्यात 7 कुठे हो. ही 2च पिकं ज्वारी आणि सोयाबीन. पण सोयाबीन आल्यापासून जरा बरं बरोबर काहीच नाही. पहिलं काय नव्हतंच. त्याच्या अगोदर काय पिक आपल्याकडे काय? ही उडीद पुरण ज्वारी ज्वारी उडीद शेंगा हे असलंच राहायचं. काय पाणी पाणी नाहीच. अजून बी पाणी नाही. काय नको शेतकरी. मामा हे माझे सरपंच आहेत. लावा ह्यांना थोडं. द्या त्यांच्याकडे. राहू दे तुमचं तुम्हाला. काय काय त्याला विचारते सांगायचं. काय बसा इथं. लावा किशाला. काय नाव आहे तुमचं? वसंत लक्ष्मण फुलारे. किती वय आहे? 64. शिक्षण? 4थी. त्या शिक्षण नाही. शाळा होती का गावात पहिलं? होती बंडा. पोरं शिकविली. मग पोरं शिकविली तिकडे तिकडे गेली. सगळं झालं. तुमचे 2 मुलं आहेत. ती दोन्ही कुठं काय करत? आता खाजगी नोकऱ्या पण चांगली आहेत. एक बँकेत आहे मॅनेजर पुण्याला असते. आणि एक देशागरी करून तुमची शेतकरीची औषधं सोलापूर जिल्ह्यात किती मिळणार ते आता दुकानदाराला ऑर्डर पाठवणे. मला पैसे काढून कंपनीला पाठवणे. आता गेले 8-10 पोरं आहेत तिथे सोलापूर जिल्ह्यात. इथं काय येतं तुम्ही दोघं नाही. एक आहे मुलं खायचं. शेती द्या नाही आहे बाजू. किती शेती 12 एकर. पाण्याचं काय? पाऊस पडला तळ्यात पाणी आता कोरडो. पहिल्यापासून कष्टच केलं. कष्टच केले. पहिलं बांधकाम करत होतो. 30-40 वर्षात बांधकाम केली. 7 वेळा बिल्डिंग मारली अगोदर असेच. ना ती बहिणी गेली ती बंद केलं. 10,000 बंद केलं. ती शेताकडे मी वाहन. दुष्काळात किती वर्षाच होतो? दुष्काळात होतो तिथे 10 वर्ष होतो. मी 15 वर्ष. चांगलं. दुष्काळ चांगला मला कळते. आठवडी चांगलं. मी काय काम केलं दुष्काळात पण आठवडी चांगलं. किती वर्ष पाऊस नव्हता त्यावेळेस? 1 वर्ष नव्हता. 1 वर्ष होतं. पण त्यावेळेस असं साठवून काय नव्हतं. काहीच नव्हतं. काय घेतलं ज्वारी पिवळा आणले. खायचा आता. ते गेले पाहिजे ते कोणी. उंबरात गोळ्या खाल्ल्या शिवून काय खाल्लं. भाजीपाला काय मग आला ते खाल्लं. कोरडूचा पाला खाल्लाय. काय लोकांनी बरबड खाल्लं. बरोबर तुम्हाला बघण्यात आता नाही ती बीज बुडाला होता. काय माहिती कुठे एवढं जास्त दिसत नाही. काय नाही. बरबडाचे कसं म्हणजे कसं खायचं? काय ते बडवाचं बी निघत होतं बारीक. तसं बी खाल्लं कोणी बडवून बी खाल्लं. बघरी सगळं बडवांची दुळून आणणार पुन्हा. तसं बी खाल्लं. त्यावेळेस असं भूकमारी वगैरे होत होती. मरत होती हे नव्हतं एवढं. मारत नव्हतं. नाही अन्नच मिळत. अन्नाची मिळत नव्हतं. तेवढीच खाऊन पण सुखाच होतं तीच वाटते. पण आता एवढे असून बी काय नाही. आजार वाढलं सगळंच वाढलं आता.
लय चवदार लागला. हम्म. आताच काय नाही. नाही काय बिघाला आता हा. बघ तुमच्या काळातून त्या काळात काय फरक वाटतो? लय फरक लय फरक वाटत लय फरक वाटते. काय वाटतं तुम्हाला? चांगलं झाले. सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं आहे पण पहिले दिवस आम्हाला वाटतं पहिले दिवस चांगलं होतं. पैसे कमी होते, नाही. खर्च बी कमी होता, सगळं जीवशीर होतं. सरपंच बनवाले आता काय एवढं पैसे बी वाढलं काय करू ना. आता आम्ही पहिल्यांदा आम्ही 2 रुपयावर काम केले. हा. थोडं पिशवी घेऊन येऊन घरी ती नव्ह ती ही घरी ठेवून ये. घरी ठेवून वतून कशाला ते तू काय आता मग पाता गाड्याला 500 आधी मागायला शेताचं कधी यायला म्हणलं टाइम येतो येतो येणार 2ला जेव्हा सुटणार पुन्हा 5ला निघाला महार यायला द्या पैसे म्हणला 500 रुपये. आम्ही 2 रुपयावर काम केलं शेतात तेव्हा. 2 रुपये हजरी 2 रुपये झाले. दिवसाचे. आणि काम बी जास्त. काम इमानदारी ना. सकाळी गेले म्हणजे 6 वाजता यायचं नाही तिकडेच करीत बसायचं. जेवढं सांगेल तेवढं सांगा तेवढं करीत बसायचं. त्याच्यापेक्षा जास्त जास्त काम करायचं. तेव्हा तू उद्या बोलली होती. उद्या बोलतो ती ते तुम्हाला उद्या बोलवलं हे आशेनं तुम्ही जास्त करणार. मी तर पहिला असं वर्षाचं 400 रुपये नोकरी राहिलो होतो. वर्ष 12 महिन्याचं. हा. पण त्याने ती काम बघून शेवटाला मला त्याने 400 दुसरं डबल बक्षीस म्हणून दिलं. हा. अच्छा. काम बघून 800 रुपये म्हणजे 12 12 महिने महिने. 24 तास सारखं 24 कामाला तास काय काम सांगितलं की पळायचं. पळायचं कुठेही पळायचं ते. त्याच्याच दावलेलं हो. त्याच्या घरीची आता बांधकाम करायला माझ्याकडे जवळ 30-40 माणसं होती. हा. पण त्यांच्या आधी मीच पळायचं सगळं मोठं गोळा करत त्यांच्या आधी काम करून निवांत बसायचं. पळापळीच करायचं. त्यावर रोजगार होता पहिले पण 10 रुपयापासून शेवट 500 पासून मी काम केलं दिवसाला. आता त्याच मिस्त्रीला 1000 रुपये पगार आहे आता. आणि काम पहिले आम्ही 8ला काम चालू करतो. आता काम 11ला चालू होते. त्यांना 1000 रुपये हजेरी रोजच पैसे. आज नाही पैसे दिले मग पियाला उद्या येत नाही कामाला. असं झालं सगळं. हा देणार पैसे ते दिलाच नाही त्याशिवाय. पहिलं मग हे असं व्यसन वगैरे प्रमाण होतं का? नव्हतं हो. गावात गणित 2-3 लय झाली म्हातारी. आता पूर्ण 75-90% गावात तसं झालं दारू. दारू जेवढी. एक 10% आता या गावात मग आता सध्या बी 100 ते 150 मिस्त्री गावात कामाला हे तर गावात तालुक्यात गाव प्रसिद्ध आहे. काय उपयोग आहे त्याने त्यांनी माझं घालली असते. हो. गेले की प्यायची दुपार सुटले जाऊन प्यायची संध्याकाळी प्यायची. तुम्ही पैसे कमी राहतो काय म्हटलं कामाच्या बाबतीत. काय म्हणतात आम्ही तालुक्यात पूर्ण तालुक्यात तेव्हा गाव फेमस होतो. साहेब ओळखीत होते. तालुक्यात काम जाऊ केली मुक्कामा 8-15 दिवस राहायचं. हम्म. आता एक दिवस कोण मुक्कामा राहत नाही. सगळ्या गाड्या आहेत गावात कमी 200 मोटरसायकल गावात. हम्म. मोटरसायकलची आता 100 पेट्रोल द्यावायची त्यांना न्यायला. 1000 रुपये पेट्रोल 100 रुपये द्यावायचे जाऊन. काम करायची इच्छा राहिली ना कोणाची. फुकट कुठं काय मिळते का? हा. तेवढं आहे. एवढी नाही. तुम्ही लग्न कधी झाले? दुष्काळाच्या आधी झालं का? नाही पुन्हा झाले. त्यावेळेसच्या लग्नात आताचा काय फरक? लय फरक म्हणलं तर तेव्हा आम्ही किरीवर केलेलं आहे. तेव्हा 2-5 हजार लगीन लय झालं. आता 5 लाखात गेल्यावर लगीन होत नाही. हुंडा होता का पहिलं? होत पण नाही. कोणता किती 500 कोणाला 500 कोणाला 1000 रुपये 1000 का 1000 हुंडा आला माझं. 1000 रुपये. हा ते पण लय. लय पैसे 5000 एखादा हुंडा आला. अरे हुंडा झाला 5000 हुंडा आला म्हणायची. मला आला का नाही? बिगर हुंडेच करून घेतलाय मी. तुम्ही काहीच नाही आम्हाला तर. लग्न कसं झालं तुमचं? असं साधं? असं चालत किरीवर. त्या काळात 2000 लगीन झालं माझं. 2000 नोकर आली होती लग्नासाठी. लग्नासाठी नोकरी. हा. हा. तेवढ्या म्हणजे आपलं काम करायचं त्याच्यावर लग्न. हा. मुलगी बघा आई बापाने पसंत केली आपण निवांत. त्यांनीच पसंत. हा. त्यांनीच बघायचं. हा. आता काय सगळं तिथं झाले सगळं. आता काय आता काय वाटतं मामा? कसं आहे आता? तुझ्या मनावर. मनाची मालक झाली सगळी आता त्याच्या तुमचा काळच वेगळा होता. काळाची गावात. आम्ही हे चॅनल काढले शेवटची पिढी म्हणून. हे तुमच्यासारखी जी काही जुनी लोक आहेत त्यांचा अनुभव बाबा तुम्ही कशा पद्धतीने राहिलं कशी संस्कृती टिकून आताची कशी संस्कृती बदलली लोकांची बदलली. आता तुम्ही त्यावेळेस आई वडिलांना वगैरे उलट बोलणं काय ना आता सध्या माझी आई 100ला गाठली आहे. आता सध्या आता ह्या आठवड्यातल्या उठाने गेले तर तिच्यासाठी मी कुठेही जात थांबवते. उठून बसवणं जेवू घालणे आंघोळ घालणे काय करणे. आता मला इथे आज काय करत नाही. आता
एक प्रगती नाही, पण ते शेती आयुष्यासाठी कुठे हात येत नाही मला. हा. सेवा करायची सेवा करता आता राहायचं. सांभाळत नाही ती. ए आता विचारत नाही कोणाला. इकडे एवढे बी माझी 4-5 ऑपरेशन झाली ती. पोरं पण सांभाळते ती. कसं कशाच्या ऑपरेशन? आहे, मुळ्याचे 2 डबल झालतं, मुतखडे 2 झालतं, आणि आता अजून डोक्याचं टेन्शन असं काय. तुम्ही अजून तर इथं जाऊन बाकी खूप टेन्शन घ्यायचं कशाचं बी. आता त्यानं काय करतो काय केलं त्यानं काय ही बाकी टेन्शन घ्यायचं. त्या टेन्शननं गावात कमीत कमी 30 वर्ष झालं मेंबर म्हणून आहो. बर 5 वर्ष सरपंच होतो, बिनविरोध काही होतं. तुम्ही काम करायचं म्हणलं तुमच्या आधी मी सादर हा. तुम्ही चाय नाही बा, मी चहा पाजला पण तुमचा चहा प्याच ना कधी. या बारा मी हात म्हणून नाही म्हणले मी. सरपंच वगैरे जातो. जातो गेल्या पाच मीच होतो. बरोबर लोक म्हणलं सगळं अनुभव घेतले मला. 3 वर्ष 30 वर्ष झालं बिनविरोध. का नाही म्हणा मगाची एक गाडी यायला शाने नाना 10 किलोमीटर जाऊ म्हणला, त्याला जाऊन अर्धा पाऊण तास मला गाडी तिकडेच त्याची वाट बसला. मी तुळा घालतो बाजार कुठं होता पहिला? तुळजापूरच. आमच्या आधी मंगळवार होता का थोडा काय दिवस मंगळवार होता, पण मंगळवारचा बंद झाला पुन्हा तुळजापूर. पहिलं जे का म्हणजे शेताबद्दलची भांडणं वगैरे होतं. लय भांडणं व्हायची, पण नाही तेव्हा पण मिठीत होती बाबा. आता ते वाढलंय कुठं गावात मिठत होतं. गावात मिळत होतं तेव्हा, आता नाही. पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीने जे पहिलं झालं होता मंगळवारची माणूस होतं त्यानं आलं ती मिठीतच होत त्यानं. कसलं बी राहिलं तुमचं त्यानं दुलंगी आहे. पोलीस स्टेशनला कधी गेलं नाही, गावातल्या गावात मिटून जाणार होती. त्यांचं ऐकत होती. भांडण म्हणजे भांडायचं. घोडी येत होते शिवाल घोडीच पावलं ऐकू आलं गावात कोण भांडण करत होतं काय नाही. दरा होता एवढं गुढी घालून मारायचं. नाही का गेली खरं न्यायच करत असतील ना. न्याय बी करत नव्हती ना. न्याय बराबर न्याय करत होती. कोणाचं नाही त्याला माणसं भेट होती, कुणाचं लांडीला बाळी करत नव्हती, खऱ्याला खर्च करत होती. खरंच करत होती. वरच्या पिढीची बदलत गेली, त्याच्यात कोणाचा ती वाढलं सगळं वाढत गेलं. पहिला दरा होता आपलं, जरा कुणाचं राहत राहील नाही, कुणाचं ऐकत नाही. आपल्या घरला ऐक नाही बाहेर लांब राहिलं. माणसं बघूनच पाहिजे. पैशासाठी मी कधीच म्हणजे काम बी 30 वर्ष मी 30 वर्ष काम केलं. एवढी बिल्डिंग बांधल्या पार्टनर होता. आता पार्टनर की कुणाची 8 दिवसालाच नाही. मी त्या माणसाला एवढा माणूस दारड होता तर मी 20 वर्ष येऊन काम केलं. मी पैसे करत नाही, त्याने किती बसलं काय बी माझं नाही. कामच नाही इमानदार ना. अजून मी मान तुळापासून अजून मी गेलं, लोक अजून फोन करते या बसा आपलं. इमानदारी सोडली नाही. तुमचा चाय प्याज नाही तर मीच वाचतो म्हणा, चहा प्याज ना कुणाचा. इलेक्शन कुणाच काय येऊ या इकडे पैसे जाऊ, तुझा उपाय नको म्हणायचं. उपाय घेत ना कुणाचं तू तिकडे बघा. पहिल्यापासून पक्ष बदलला नाही आपलं. एक ते एक आपलं एक नाम. सगळे लोक म्हणते बाल ही माणूस आहे म्हणते एवढा इमानदारी बुवा. कुठं गेलाय ना आलाय ना कायच नाही. पक्षाची माणसाची वरची हा तरी नाही मान देते मी कामाला. एवढंही करून माझ्या मंत्री असताना चालून 3 लग्न आलं माझ्या. 3 लग्नाला आलं. इमानदार कुठं इकडं नाहीच माझ्या इकडे कुठे नाही, कुठं जायचं काय नाही. कोण किती म्हणला 50,000 घातला नाही 5 रुपये म्हणायचं. आता ते इमानदारी राहील त्या पद्धतीने तुम्हाला वाटतं का आपण आता सुखी आहोत? सुखी वाटते बाबा. माझं मनाला वाटते सुखी आहो. आता कसं असतं इमानदार जरा टेन्शन येते बी, दिवस बी काढावं लागते तर, पण बाकीच पेक्षा बरं म्हणायचं. सुखी समाधान. आता आम्ही मुलाखती गावात जाऊन चर्चा करतो. लय जणांचे असे सांभाळत नाहीत. आता माझी मुलं एवढे काय बी झालं लगेच सगळं किराणा बाजारमध्ये पोच करते. दवाखाना कसं सगळं तीच करते. आता तुम्हीच आईला आता एवढं आईसाठी एवढं करता म्हणजे तुम्हाला पण आहे ते 100च्या आसपास वय आता.